शेती तुमच्यापाशी शेती नाही आहे, कारण आपल्या आम्हाला म्हणजे आता शेती नाही आहे आणि शेतीवरही काम करतो आपण. दुसऱ्याच्या दुकानात कामाला पण आहो आपण. आपलं जरी दुकान नसेल ना तर आपण दुसऱ्याच्या दुकानात कामाला आहो. आपण काय म्हटलं आहे सांगताना मी मजुरीला जातो, मी कामाला जातो असं सांगितलं. दुसरी गोष्ट सामाजिक कॅरेक्टर विचारलं जाईल. ते तुम्हाला चांगले उच्चभ्रू जे आहेत, ब्राह्मण झाले, वैश्य क्षत्रिय झाले, या लोकांकडे तुम्हाला पंक्तीमध्ये बसू दिलं जाते काय, जे असेल ते तरी तुझे सांगा आणि तुम्ही तिला बसून दिलं जाते किंवा तिचा बाट केला जातं काय, तुम्हाला घराच्या आतमध्ये दिलं जातं तुम्ही त्यांना येऊ देता किंवा नाही, हे सगळं असं विचारलं. त्यामुळे हे आपण एकदम म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यानंतर तर त्याचा दृष्टिकोन समजून जाते का हे लोक कसे. आता काही लोक 2-4-5 लोक आहेत कसं आहे किंवा म्हणजे जुन्या प्रकारे येते आणि तुमच्यामध्ये एक आहे धार्मिक बाबतीमध्ये महिलांना मानाचं स्थान नाही. सगळी धार्मिक पुरुषांकडे आहे इथली पूजा अर्चा करणे, ते जो काही तुमचे साधू वगैरे येतात त्याच्यामध्ये महिलांना पण बाजूला किंवा महिलांचे जे औषधीचा काळ असतो त्यामध्ये पण महिलांना बाजूला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं हा समाज मागास म्हणून या समाजाच्या उत्थानासाठी शासनातर्फे काहीतरी योजना राबवली पाहिजे. आणि मग त्याचा आपल्याला सगळी मोठी डिमांड आहे आपली आपलं सगळे सगळं आमचं पूर्ण ते पूर्ण नाही येतं क्लिअर येतं क्लिअर ओबीसीमध्ये टाकून आणि ओबीसीमध्ये टाकून मग आपल्याला ओबीसीच्या सगळ्या सोयी सवलती मिळाल्या पाहिजे. याच्यासाठी हे लोक आहे, गाडीवर सर आहे, हे लोक भांडतात आहे. तर या लोकांना तुमच्यासाठी भांडायची काही गरज नाही आहे, पण तरीही समाज म्हणून आपले बंधू म्हणून तुमच्यासाठी भांडतात हे सगळं मोठं काम आहे. हां, वास्तविक पाहता त्यांचे तर पोटं भरले आहे, त्यांना काही गरज नाही ना, पण तरीही तुमच्यासाठी करतात ना ते. म्हणून जिल्ह्याला हो, आणि हे सगळं आपल्या इथून जिल्ह्यातून होईल. हे तुम्हाला काही अडचण होणार नाही, यांना काही होत नाही. हे काही यांना कोणते असे राईट नाही आहे, पण यांच्यापाशी जे पॉवर आहे ना तर ते आपल्या समाजाचं भलं करावं किंवा नाही करावं हे ठरवण्याचे अधिकार त्यांच्यापाशी. आता ह्या लोकांची एवढी मेहनत 5-10 वर्षापासूनचे जे सतत मागं लागलेले आहेत किंवा इथले साहेब तुमचे ते पण सगळे याच यंत्रणेमध्ये काम करतात आहे. पण असं नाही ना ग आपल्या पॉवरमध्ये करून घेतलं बा असं नाही आहे. आपण शासकीय यंत्रणेमार्फतच झालं पाहिजे आणि जे परिस्थिती असेल ते सांगायचं. चुकीचं बोलून काही सांगायचं नाही. तुम्ही जर भरलं नसेल तर तुम्ही म्हणायचं की मी भरला नाही, माझ्या मिस्टरांनी भरला, मुलांनी भरला, ज्याने भरला असेल त्यांनी सांगायचं. आपण कोणी भरले आपल्या समाजातल्या कोणा लोकांनी भरलेले नाही हे मात्र निश्चित. मला हे शासनाचं काम आहे. त्याचं एक फॉर्म माझ्यापाशी आहे, शासनानं भरलेला फॉर्म आहे ना तो माझ्यापाशी आहे. हा शासनानं फॉर्म भरून घेतलेला आहे. आता कुठला आधीच हो सर्वे झाले तेव्हाचं फॉर्म भरून घेतलेला आहे. त्यामुळे खरं सांगा पण सगळं व्यवस्थित होईल, काय टेन्शन नाही. हे करताना काय पर्टिक्युलरली म्हणजे काही अशा समूह आहेत काही ज्यांच्या बाबतीमध्ये इतर लोकांना झालेला आहे. आता 60 पर्यंत पोहोचून तर आपला जो वर्ग माझ्या मागे जो माझा परिवार आहे तो जर आता सामने जर शिक्षणाला त्यानंतर महाज्योती यासारख्या योजनांच्या माध्यमातून त्यांना स्टायफंड मिळतं, त्यांना जे काही मिळतं त्यांना सहाय्य मिळते, प्लस त्यांना ट्रेनिंग पण मिळतं. पण आमच्यासाठी जे पण गरीब आहेत, जी काही